त्याचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय, पैसे बरोबर जात आहेत की वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बटन दाबलं, माय माऊलींनो तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला दिलेले आहेत आणि काही महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, त्यांना लाभ मिळतो। एक डेटा आहे जो माहिती व शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे। त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती गोष्ट एक महायुतीच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा एक सकारात्मक बाब आहे। शिंदे सेनेकडून शिंदे सेनेकडून असं सांगण्यात येते की 15 ऑगस्टला शिंदे चाच पालकमंत्री होईल आणि झेंडावंदन मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना, त्याच्यामध्ये मी असेल काय किंवा आणखीन कोण असेल त्याच्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाहीये। आणि माझ्या रायगड जिल्ह्यावर जिल्हा नियोजनचा निधी असो, इतर काही शासकीय कामकाज असो, हे काही तिन्ही नेते मंडळी पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक छोटासा भाग आहे, हे काही सर्वस्व त्या ठिकाणी नाही। त्यामुळे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे आमचे तिन्ही निधी मंडळी घेतील। लाडक्या बहिणींची चिंता आता मिटली आहे, खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वांच्या खात्यामध्ये निधी देणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आता अंगणवाडी सेविकांनी विरोध केला आहे की आम्ही आता घरी जाऊन सर्वे कसं करायचं, आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू, आपण काळजी करू नका। आम्हाला कुठेही आमच्या लाडक्या बहिणींना नाराज पण करायचं नाही, परंतु लाडक्या बहिणींच्या लाभार्थींच्या बद्दलच्या जे नियम आणि अटी लावलेले आहेत त्याच्यात त्या बसल्या पाहिजेत। मधल्या काळामध्ये माहिती अशी मिळाली की लाडक्या बहिणींच्या नावाखाली काही पुरुषांनी पण पैसे घेतले। मधल्या काळात माहिती अशी आली की काहींच्या घरामध्ये 4 चाकी वाहनं आहेत आणि ते पण लाडक्या बहिणींचे पैसे घेतात। आपण साधारण 2.5 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना ही योजना आम्ही खऱ्या अर्थाने आणलेली आहे आणि ती योजना त्यांनी आमच्यावर आरोप केला की निवडणूक झाल्यावर बंद करतील। आता निवडणूक होऊन जवळपास 7-8 महिने झाले, आमची योजना चालू आहे। आम्ही तसं कुठलंही काही केलेलं नाही, पण त्याच्यामध्ये जर कुठलं काही नोकरीला आपण नावं निघाली मग तो करायला नको का? ज्याला जे गरजू आहेत त्या लाडक्या बहिणींची योजना आहे।